नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज संपूर्ण दिवसभरात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत. त्या संदर्भातले स्पेशल रिपोर्ट आपण आजच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून पाहणार आहोत. जेन झी तरुणांच्या जंतर मंतर आंदोलनावरून सध्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. तरुणांनी आंदोलनाच्या नावाखाली देशाची बदनामी केली असा गंभीर आरोप योगगुरू बाबा रामदेव यांनी केल्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी रामदेव बाबांवर जोरदार पलटवार केला. यावरून संजय राऊत यांनी देखील बाबा रामदेव यांना लक्ष्य केलंय. या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. दिपकेंनी रामदेव बाबा यांना तुमचे पतंजली बंद होईल असा इशारा दिलाय. जेनझी तरुणांच्या आंदोलनानं भारताची बदनामी, रामदेव बाबा यांचं खळबळजनक विधान. लक्ष द्या नाही तर पतंजली बंद होईल, अभिजित दिपकेंचा इशारा. महिलांचे कपडे घालून कोणी पळ काढला, राऊतांचा सवाल. योगगुरू रामदेव बाबा यांनी जेनझी तरुणांनी जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनावर टीका करत जेनझींनी भारताला बदनाम केलं असल्याचं विधान केलं. रामदेव बाबांच्या या विधानावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जेनझीनं भारताला बदनाम केलं, शिव्यांची वाखोली, हे काही आपली संस्कृती आणि नैसर्गिक भाव नाही. आम्ही वयानं मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर केलाय. आई वडील आणि गुरूंचा आम्ही नेहमी सन्मान केलाय. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरूनच आपण पुढे जातोय. रस्त्यांवर उतरून देश चालणार नाही. देश हा संसदेतून आणि संविधानाआधारे चालतो. देशाचा शिक्षण मंत्री कोण असेल अथवा नसेल हे रस्त्यावर नाही ठरवता येणार, हे संसदेत ठरेल. देशाचे पंतप्रधान आणि संसद ते ठरवेल अशी टीका बाबा रामदेव यांनी जेनझींवर केली आहे. अपने बड़ों को आदर दे, गौरव दे और किसी भी प्रकार से कोई असहमतियां हो तो असहमति को भी डेमोक्रेटिक और संवैधानिक लोकतांत्रिक तरीके से. हमारा कॉन्स्टिट्यूशन एक डेमोक्रेसी है और हमारे भीतर सबसे बड़ी एक ह्यूमैनिटी है, डिविनिटी है. तो अपने लोकतांत्रिक, संवैधानिक, मानवीय, नैतिक, आध्यात्मिक मूल्यों को मरने ना दे. अपने बच्चों को भी समझाएं, गाली गलौज नहीं करें. आपको यदि विरोध भी करना है तो वो भी विवेकपूर्वक. यावर आम्ही काय देशाची बदनामी केली? लोकशाहीसाठी लढणं ही बदनामी आहे का? आपल्या हक्कांसाठी लढणं ही बदनामी असेल तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन आम्ही आंदोलनात चालत होतो. ही जर देशाची बदनामी आहे तर आम्ही देश बदनाम करतोय. पण तुम्ही सुप्रीम कोर्ट ज्या पतंजलीच्या उत्पादनांवर भेसळ असल्याचं सांगते त्याकडे लक्ष द्या. बाकी जेनझी लोकशाही आणि देश सांभाळू शकतो. तुम्ही पतंजलीच्या उत्पादनांच्या दर्जाकडे लक्ष द्या, नाहीतर पतंजली बंद होईल असा थेट इशारा अभिजित दिपके यांनी रामदेव बाबांना दिलाय. कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्ट म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे पॉलिटी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. रामदेव बाबा यांनी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावर जेनझीला जबाबदार धरल्यानंतर उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनीही रामदेव बाबा यांच्यावर टीकेची झोड उठवली. अण्णा हजारे यांच्यानंतर बाबा रामदेव आणि इतर नेते आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. त्याची आठवण करून देत राऊतांनी जहिरी टीका केली आहे. आंदोलन स्थळावरून महिलांचे कपडे घालून कोण पळालं हा कोणाचा अपमान होता? तुम्ही पण तेव्हा आंदोलनस्थळी बसले होते ना, मग का बसले होते ते जर जनतेला सांगा. तुम्ही आंदोलन केलं तेव्हा भारताचा अपमान झाला नाही का, असा सवाल राऊत यांनी बाबा रामदेव यांना विचारलाय. आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए. आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया. जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो. ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमैन है.
तरुण मुलांना बदनाम करून किंवा सोशल मीडियावर ट्रोल करून कुणाला काय मिळणार आहे असा प्रश्नही अभिजित दिपके यांनी विचारलाय. दिपके यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शहा यांनी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला परदेशातून फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला होता. दिपके यांनी त्या आरोपावर शहा यांच्यावर पलटवार केलाय. कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. नीट प्रकरणी आंदोलनात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत दिपके यांनी त्यांचं आंदोलन यशस्वी केले. आता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आंदोलन करायचे असल्याचे संकेत त्यांनी दिले. आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो किसान नेत्यांना असो आमची गरज पडेल, आम्ही त्यांच्यासोबत उभाच राहू. जेएनझीच्या आंदोलनानंतर देशात तरुणाईच्या आंदोलनाची मोठी चर्चा सुरू आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं देशातील तरुणाई देशात वेगळी क्रांती घडवून आणू शकते, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. या आंदोलनाची दखल देशातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. येत्या काळात तरुणाईचं आंदोलन कोणत्या विषयावर आणि कुठे असेल याची चर्चा ही राजकीय मंडळी करू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनीच दिले होते असा थेट आरोप विरोधकांनी लावून धरलाय. गेल्या 4 दिवसांपासून विरोधकांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. पोलीस कारवाईमध्ये एका विद्यार्थ्याचा डोळा गेला तर कुणाचा कान आणि हात निकामी झाला. या गंभीर आणि अमानुष कारवाईला थेट गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप खरगेंनी केलाय. अमित शहा यांच्याकडे कसलंच उत्तर नाही. जिंदा तिलिस्मात प्रमाणे नड्डा आणि इतरांना पाठवून देतात. मल्लिकार्जुन खरगेंनी उडवली शहा यांची खिल्ली. राज्यसभेत पेपर फुटी विरोधी विधेयक मांडलं जात असतानाच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवर आणि लाठीमारावर गृहमंत्र्यांनी अद्याप मौन का बाळगलंय असा सवाल करत खरगे यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. और हमारे होम मिनिस्टर भी नहीं हो रहे, क्योंकि यहाँ पर दिल्ली में ही इतनी गड़बड़ हो रही है और आप होम मिनिस्टर हो, लॉ एंड ऑर्डर देखते हो, इतना होने के बावजूद भी, गड़बड़ी होने के बाद आपका मुंह भी नहीं खुल रहा. क्या कोई स्टिच कर दिया क्या? मुंह को बंद कर दिया? बोलना चाहिए था खुलकर. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत खरगे म्हणाले, गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जर ते विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीमाराचं आणि अश्रुधुराच्या वापराचं समर्थन करू शकत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खरगे यांनी केली. अमित शहा यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. जेव्हा जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा ते सर्व आजारांवर एकच उपाय असलेल्या जिंदा तिलिस्मात या औषधाप्रमाणे जेपी नड्डा किंवा इतर नेत्यांना पुढे करतात असा टोलाही खरगे यांनी शहा यांना राज्यसभेत लगावला. हर बीमारी को जिंदा तिलिस्मात, फीवर आने दो जिंदा तिलिस्मात, और कोई को बुखार आ गया वो जिंदा तिलिस्मात, अच्छा खांसी आ गई जिंदा तिलिस्मात, उसका नाम ही जिंदा तिलिस्मात. हर कौन सी बीमारी आने दो, लोग हैदराबाद में वो जिंदा तिलिस्मात ही देते थे साहब. तो वैसा इनके पास कोई नहीं, लेकिन हमेशा सारी बात नड्डा साहब को लगा देते हैं. वो नड्डा साहब हर चीज का वो निभाते हैं. और उसके बाद अब जितेंद्र सिंह आए, हर चीज को उनको आगे करते हैं. गृहमंत्र्यांचे या मुद्द्यावर मौन का आहे? गृहमंत्रीजी, तुमचं तोंड कुणी शिवलंय का असा सवाल त्यांनी केला.
खरगे यांच्या या विधानावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला, ज्यामुळे राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यसभेत अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्र्यांच्या मौनावर बोट ठेवत थेट प्रश्न विचारला. जंतर मंतर इथे विरोधकांच्या चलो संसद या मोर्चा दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत खरगे यांनी सरकारच्या धोरणांवर कडक शब्दात ताशेरे ओढले. देशभरातून आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुष पद्धतीनं कारवाई केली जाते. पोलीस कारवाईत एका विद्यार्थ्याचा डोळा गेला तर कुणाचा कान आणि हात निकामी झाला. या गंभीर आणि अमानुष कारवाईला थेट गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत, असंही खरगे यांनी राज्यसभा सभागृहात शहा यांना सुनावलं. किसका आंख गया, किसका कान गया, किसका हाथ गया, किसका पैर टूटा, इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार आप है, होम मिनिस्टर है. आप बंद कमरे में रह के आप सुन रहे होंगे मेरी बात, लेकिन आप बंद कमरे में रह के बहुत दिन छुप नहीं सकते. एक दिन हम बाहर खींच कर आएंगे. खरगे यांच्या भाषेवर आक्षेप घेत ती असंसदीय असल्याचा पलटवार भाजप नेत्यांनी केला. यावर स्पष्टीकरण देताना खरगे म्हणाले की आपल्या विधानाचा विपर्यास केला जातोय. मी कोणतीही असंसदीय भाषा वापरलेली नाही. बंद खोलीत बसलेल्या गृहमंत्र्यांना मला सांगायचंय की ते जास्त काळ लपून राहू शकत नाही. मी त्यांना वैयक्तिकरित्या बाहेर ओढून काढेन असं म्हटलेलं नाही, तर या देशातील जनशक्ती म्हणजेच नागरिक, विद्यार्थी आणि महिला गृहमंत्र्यांना सभागृहात येऊन उत्तर देण्यास भाग पाडतील असं आपण म्हणाल्याचं खरगे यांनी सांगितलं. मैं कभी अनपार्लियामेंट्री वर्ड इस्तेमाल नहीं किया. मैंने यही कहा, हम बोले तो जनशक्ति, जन लोग, विद्यार्थी, महिला, ये लोग. मैं नहीं ऐसा जाके मैं खींच लेके आता हूं नड्डा साहब को, होम मिनिस्टर को, ये नहीं बोला. मेरा कहना यह है कि ये जनशक्ति आपको खींच के लाएगी. संसदेत सार्वजनिक सुधारणा विधेयक मंजूर करून घेताना विरोधकांनी सरकारला केवळ कायद्याच्या तांत्रिक बाजूवर अडकवलं नाही, तर नैतिकता आणि गृह मंत्रालयाची उत्तरदायित्वाची जबाबदारी समोर आणून थेट अमित शहा यांना लक्ष्य केलंय. आगामी काळातील निवडणुका आणि देशातील तरुण मतदारांचा वाढता रोष पाहता विरोधकांकडून पेपर फुटीच्या मुद्द्याला आता अत्यंत आक्रमक राजकीय वळण मिळू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. शहर परिसरामध्ये कुंभमेळ्याच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. खोदकाम तसंच पावसामुळे रस्त्यांवर खड्डे झालेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून खड्डे नागरिकांच्या जीवावर बेततायत. या खड्ड्यांनी आणि नाशिक महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेनं 5वा बळी घेतलेला आहे. निलेश कोतकर या 40 वर्षीय तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चाललेली विकास कामं ही नागरिकांसाठी आता डोकेदुखी बनत चालली आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट. नाशिकचे खड्डे बनले, मृत्यूचे सापळे. खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांचा बळी. नाशिक महानगरपालिका प्रशासनाला कधी येणार जाग? दृश्यांमध्ये दिसणारे हे खड्डे हे फक्त खड्डे नाही तर मृत्यूचे सापळे बनले असून नाशिककरांच्या जीवावर उठले. याच खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. हे खड्डे तर निर्जीव आहेत, मात्र ते यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आता सजीवांच्या मुळावर उठले. या खड्ड्यांना दोषी ठरवायचं का, की खड्डे न बुजवणारे कंत्राटदार आणि अधिकारी दोषी आहेत, हा प्रश्न सध्या नाशिककरांना भेडसावतोय. अंबड MIDCतील एक्सलो पॉइंट भागात चिखल आणि खड्ड्यामुळे निलेश प्रल्हाद कोतकर या तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झालाय. यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे झालेला हा 5वा मृत्यू असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाविरोधात रोष वाढलाय. नाशिकच्या कामटेवाडी येथील विमल रेसिडेन्सीमध्ये राहणारे कोतकर आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.
त्यांच्या 5 वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले. या खड्ड्यांमुळे माझ्या निष्पाप मुलाचा बळी गेला. याकडे शासन लक्ष देईल का, असा प्रश्न देखील निलेशच्या वडिलांनी विचारलाय. निलेशला 5 वर्षांची मुलगी आहे, पत्नी आहे, तर या लहान मुलीचा उदरनिर्वाह कसा होणार, हिचं शिक्षण कसं पूर्ण होणार, असा प्रश्न देखील निलेशच्या वडिलांनी विचारलाय. मुलीच्या शिक्षणाची काहीतरी जबाबदारी शासनानं स्वीकारून आणि जीव गमावलेल्या निलेशच्या पत्नीला सरकारनं नोकरी लावून द्यावी, अशी मागणी निलेशच्या वडिलांनी केली. आम्हाला खड्ड्यांमुळे खड्डे गेले, आम्ही खड्ड्यात घुसलो, तर आमचं खड्डं कोण भरून देणार आहे आज आम्हाला? आमचा पोरगा तर चालला गेला ना, एवढ्या पोरीचं काय एवढ्या याच्यात त्याला तिला सोडून गेला ना तो. जग तसं नसतं, रस्ते नीट नसते, कशाला आमच्या पोराचं सत्यानाश झाला असता हो. पण आमच्या तर गेलं, सगळं गेलं आमचं. शासनाला काही वाटलं, काही शासन पदाधिकाऱ्यांना काही वाटलं, न्याय मिळवून देण्याचे आपल्या कुटुंब. शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले, यामुळे अनेक अपघात होत आहेत. कुटुंबातील व्यक्ती गेला, घरातील कर्ता पुरुष गेलाय. मात्र आता दुसऱ्या कुणाच्या कुटुंबातील व्यक्ती जाऊ नये यासाठी प्रशासनानं दखल घ्यावी. दुसऱ्याच्या कुटुंबाचा आधारवड जाऊ नये यासाठी प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी. तसेच आपल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आपल्याला नोकरी द्यावी, जेणेकरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, अशी भावनिक प्रतिक्रिया मृत निलेश यांच्या पत्नी ज्योती कोतकर यांनी दिली. खड्ड्यांमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आमचा करता धरता जे होत्या घराचा आधार होता तेच गेले. आता आम्हाला आधार द्यायला आमचं पुढचं कुटुंब व्यवस्थित चालण्यासाठी काहीही नाहीये. तर महापालिकेकडे एवढीच मागणी आहे आमची की माझं भविष्य व्यवस्थित घडावं आणि माझ्या मुलीचाही शिक्षणाचं व्यवस्थित सर्व पार पडावं, म्हणून महापालिकेने मलाही नोकरी द्यावी आणि माझ्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारीसाठी काहीतरी त्यांनी करावं, यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो. शहरात पडलेल्या या खड्ड्यांमुळे वारंवार घडलेल्या अपघातामुळे आता नगरसेवक देखील आक्रमक झाले. मृत व्यक्तींच्या प्रती संवेदना म्हणून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. ठाकरेंच्या नगरसेवकांनी नाशिक महानगरपालिकासमोर आंदोलन करत प्रशासनाला दोषी धरले. अधिकारी बेजबाबदारपणे काम करत असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. ज्या लोकप्रतिनिधींना नाशिककर या महानगरपालिकेत निवडून देतात आणि त्यांना अपेक्षा असते की आमच्या समस्या मांडतील आणि आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतील, पण आज आम्हाला याच नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ या नाशिक महापालिकेत आली आहे. आज आम्हाला दुखवटा पाळण्याची वेळ आली आहे. पण याला जबाबदार कोण? तर याला सर्वोच्च जबाबदार असेल महापालिकेचे आयुक्त आहेत, महापौर आहेत आणि ही महानगरपालिका आहेत. कारण की जर इथून पुढे कोणाच्या ऍक्सिडेंटमध्ये कुणी मृत्युमुखी पडलं तर आम्ही सदर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल. शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. प्रभाकर निकम मृत्यू 24 मार्च. प्रभाकर निकम यांचा मृत्यू सातपूर अंबड रोडवर रस्त्याचं काम सुरू असताना पडलेल्या खड्ड्यात झालाय. उज्ज्वला गायकवाड 5 एप्रिल. उज्ज्वला गायकवाड यांचा मेरी म्हसरूळ रोड आणि आर्यन खड्ड्यामुळे अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. प्रवीण गायकवाड मृत्यू 6 जून. माजी सैनिक असलेले प्रवीण गायकवाड यांचा श्रमिक नगर परिसरात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. दीपाली बेळे मृत्यू 25 जुलै. दीपाली बेळे यांचा मेरी परिसरात असलेल्या तारावाला सिग्नल परिसरात खड्ड्यात गाडीवरून पडल्यामुळे 40 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर मृत्यू झाल्याची माहिती. निलेश कोतकर 29 जुलै. नाशिकच्या अंबड परिसरातील एक्सलो पॉइंट या ठिकाणी अपघातात मृत्यू झाल्याची माहिती. नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवरील एक्सलो पॉइंट या ठिकाणी 28 जुलैला दुपारी 1:30च्या सुमारास झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय. या अपघातात निलेश कोतकर हे गंभीर जखमी झाले होते. अपघात होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत निलेश कोतकर यांना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि मदतीचे प्रयत्न सुरू केले. या संपूर्ण प्रकाराबाबत महापौर हिमगौरी आडके यांनी घडलेली घटना दुर्दैवी असून या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. आतापर्यंत कंत्राटदारांना दंड लावण्यात आलाय. यामुळे यापुढे त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. यावर गिरीश महाजनांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आणि अशा पद्धतीची सक्तीची कारवाई आणि आता कंत्राटदारांना तर सोडा, त्यांना ब्लॅकलिस्टिंग पर्यंत कसं न्यायचं हे आम्ही बघतोच आहे.
सदोष मनुष्यबळाचा गुन्हा जो आहे, वधाचा गुन्हा जो आहे, तो आम्ही दाखल करणार आहे आणि आता अधिकाऱ्यांना देखील याच्यात आम्ही खेचणार आहोत. या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा, याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग त्याचे ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्यांची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास कामांचा वेग वाढलाय. मात्र या विकासाच्या कामांच्या गडबडीत नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर येत आहे. 5 मृत्यूनंतरही अनेक रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्यानं आता प्रश्न एकच आहे, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागं होणार? हे खड्डे नाशिककरांच्या जीवावर उठलेत. रस्त्यांवरील खड्डे तर निर्जीव आहेत, मात्र त्यांना दुरुस्त करण्याचं काम सजीवांच्या हातात आहे. कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या मनात थोडी जरी संवेदनशीलता असेल तर त्यांनी हे खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी सर्वसामान्य नाशिककरांनी केली आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगानं नागरिकीकरण होत असलेला जिल्हा असल्यानं या अनुषंगानं भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमावलीत तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. या दृष्टीनं पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. पुराच्या विळख्यातून पालघरला बाहेर काढण्यासाठी केलेल्या सरकारच्या मेगा प्लॅनवरील हा स्पेशल रिपोर्ट. पालघरच्या पूरस्थितीवर साठवण तलावांचा उतारा. महापूर बाधितांना मुख्यमंत्र्यांचे विशेष पॅकेज. अतिवृष्टीत पाणी साठवणारे होल्डिंग स्पॉट. वणवण बंदरामुळे पालघरमध्ये 4थी मुंबई होणार असल्याची घोषणा महायुती सरकारमध्ये करण्यात आली. पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर पुरात अडकलेल्या पालघरच्या शहरी नियोजनाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र आहे. याच कारणानं खुद्द मुख्यमंत्र्यांनी पालघरचा चेहरा मोहरा बदलण्याकरता विशेष पॅकेज जाहीर करण्याचे आदेश दिले. आपत्ती काळात वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याकरता पायाभूत संरचनेची पुनर्रचना. 3ही वीज कंपन्यांनी आवश्यक उपाययोजना करत इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन करावं. जलसाठे आणि पाण्याच्या प्रवाहांचा सखोल अभ्यास करून त्यांचे नकाशे तयार करण्याचे निर्देश. अतिवृष्टीत पाण्याचा निचरा होण्याकरता पाणी साठवण्याकरता होल्डिंग स्पॉट विकसित करण्याचे आदेश. मुदत संपलेल्या लीजवरील जागांचा वापर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश. पालघरमध्ये सुनियोजित विकास व्हावा म्हणून भविष्यात विकास परवानग्या देताना विकास आराखड्याच्या अभ्यासाचा आधार घेतला जाणार आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देतानाच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याचं निश्चित केलंय. जलजीवन पूर्वपदावर आणण्याकरता दळणवळण रस्ते सुविधा प्राधान्यानं पूर्ववत करायचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. याकरता सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचं सर्वेक्षण करून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील कार्यवाही करावी. तात्काळ दीर्घकालीन मदतीच्या उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीनं पाठवावे. या कामांकरता आवश्यक निधी शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही फडणवीस देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशनातील या उपाययोजनांची अंमलबजावणी कशी होते यावर पालघर जिल्ह्यातील भविष्यातील आपत्कालीन सोयी सुविधा कशा असतील हे ठरेल. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दररोज लाखो महिला प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी मध्य रेल्वेनं महत्वाचं पाऊल उचललं. सर्व महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टम,
100% कार्यान्वित करण्यात आलेली असून सर्व 794 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना थेट मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधणं शक्य होणार आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. मध्य रेल्वेच्या 794 महिला डब्या टॉकबॅक. आपत्कालीन मदतीसाठी गार्डशी थेट संपर्क. महिला सुरक्षेचे नवे निर्णय आणि उपाययोजना. महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मध्य रेल्वेनं सर्व महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक अर्थात ईटीबी प्रणाली बसवण्याचं काम पूर्ण केले. एकाही महिला डब्यात हे काम प्रलंबित नसून 794 पैकी 794 महिला डब्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासोबतच सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं कामही पूर्ण झाले. मध्य रेल्वेच्या एकूण 1974 EMU डब्यांपैकी सध्या 888 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यरत आहेत. त्यामध्ये 794 महिला डबे आणि 94 सामान्य डब्यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे प्रयत्न. एकूण महिला डबे 794. ईटीबी प्रणाली असलेले महिला डबे 794 अर्थातच 100%. रेल्वेकडून बसवलेले ईटीबी 774. उत्पादन कंपनीकडून बसवलेले ईटीबी 20. प्रलंबित काम 0. एकूण EMU डबे 1974. सीसीटीव्ही असलेले डबे 888. महिला डबे 794 आणि सामान्य डबे 94. इमर्जन्सी टॉकबॅक प्रणालीमुळे छेडछाड, वैद्यकीय आणीबाणी आणि इतर कोणत्याही संकटाच्या वेळी महिला प्रवाशांना एका बटनाच्या माध्यमातून थेट मोटरमन किंवा गार्डशी संवाद साधता येणार आहे. त्यामुळे तात्काळ मदत मिळण्यास मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीला अधिक वेगानं प्रतिसाद देणं शक्य होईल. चालकांच्या केबिनमधील सुरक्षेवरही रेल्वे प्रशासनानं विशेष भर दिला. हॅलो, माझा आवाज पोहोचतोय? आवाज येतोय. कुठून बोलताय तुम्ही? महिला डब्यातून बोलते. जेव्हा कोणत्याही महिलेला कोणताही त्रास होत असेल, कोणत्या समस्या असेल, तेव्हा कशा प्रकारे निराकरण करण्यात येईल या टॉकबॅक? कल्याण साईडचा का CSTNचा का बदला? कुठला डब्बा आहे बोलताय तुम्ही? हा शेवटचा डब्बा आहे महिलांचा. CSTN कडून पहिला डब्बा? हो हो. काय तुम्हाला काही अडचण आहे का डब्यामध्ये? जेव्हा कोणत्याही महिलेला काही अडचण असेल तेव्हा कशा प्रकारे तुमच्याकडून रिस्पॉन्ड करण्यात येईल? लगेच तिला मदत करण्यात येईल का? एकूण मदत करण्यात येईल. कॉल करेक्ट झाल्यावर लगेच मदत करण्यात येईल त्या महिलेला. फक्त आम्ही डब्बा नंबर कन्फर्म करतो, मग पुढील कारवाई करतो. धन्यवाद. आपण या टॉकबॅक मशीनद्वारे जर पाहिलं तर कोणत्याही महिलेला कोणतीही समस्या असेल, ट्रेन चालू असली तरी देखील जे लोको पायलट असतील त्यांच्याकडून या टॉकबॅक मशीनद्वारे त्या महिलेशी संपर्क साधता येईल. महिला सुरक्षेसाठी ही प्रणाली किती महत्वाची आहे आणि तिचा वापर नेमका कसा करायचा याविषयी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे. टॉकबॅक सिस्टम ही महिलांना सातत्याने त्यांना आलेल्या अडचणी ह्या ट्रेनच्या मॅनेजरपर्यंत किंवा ट्रेनचा जो मोटरमन आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतात. या सिस्टमच्या माध्यमातून डब्यामध्ये कुठल्या महिलेला वैद्यकीय मदतीची गरज असू द्यात किंवा डब्यामध्ये कुठल्या महिलेच्या समोर कुठलीही अडचण आलेली असू द्यात, समजा महिला डब्यांमध्ये कोणी पुरुष आलेला आहे किंवा त्या डब्यामध्ये कुठल्या महिलेला कशा प्रकारचा त्रास होतो आहे, तर या सगळ्या गोष्टी या महिला त्या ट्रेनच्या लोको पायलट किंवा मोटरमॅन सोबत आणि त्या ट्रेनच्या ट्रेन मॅनेजर सोबत सांगू शकतात. या नव्या सुरक्षा व्यवस्थेचं महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आलंय. सीसीटीव्ही आणि टॉकबॅक प्रणालीमुळे सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाल्याचं महिलांनी सांगितलंय. मात्र रेल्वे सुरक्षा दलाची गस्त वाढवणं, स्थानकांवरील सुरक्षा अधिक सक्षम करणं अशा आणखी उपाययोजनांची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. चांगली गोष्ट आहे, कारण आम्ही आयत्या वेळेला काय करावं, घरातले आपले फोन वगैरे बंद असतात, तर हे एकदम फोनसारखं डिव्हाइस काम करतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर मी धन्यवाद मानेल या भारतीय रेल्वेचे. आणि अजून आणखीन काही सुरक्षा करता येते का, याच्यात जर कुठल्या गोष्टी राबवण्यात तर हे हिताचंच आहे. त्याच्यासाठी मी एवढंच बोलेन की आमच्या हितासाठी खूप काही केलं. धन्यवाद. अजून काही महिलांच्या सुरक्षेसाठी जर करता येतील असेल तर शासनाने नक्कीच त्या गोष्टी राबवावं, कारण आज आपण बघतोय खूप घटना घडत असतात. ते एवढे कॅमेरे बसून पण तरी पण घटना घडतच चालल्या आहे. पण त्याच्यासाठी अजून काहीतरी सुरक्षेसाठी काही पाहिजे ना, अजून त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अजून पण, असं मला वाटतंय. सुरक्षा केली पाहिजे की महिलांना काही त्रास झालेला नाही पाहिजे यापुढे,
काहीच त्रास नाही झाला पाहिजे. इमर्जन्सी टॉकबॅक, सीसीटीव्ही आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून महिला प्रवाशांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. मात्र या सुविधांचा प्रत्यक्ष वापर किती प्रभावी ठरतो आणि आपत्कालीन प्रसंगी त्याचा किती जलद लाभ मिळतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. नाशिकमध्ये सध्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणी एसआयटीकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली. जळगावच्या जामनेर इथल्या भाजप नेते संजय गरुड यांना बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नाशिक पोलिसांनी सोलापूर इथून ताब्यात घेतलं आणि यामुळेच राज्याच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये नाशिक पोलिसांना एक मोठा मासा गळायला लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास केलेल्या जळगावमधील संजय गरुडला एसआयटीनं बेड्या ठोकल्या. स्वतःच्या 15 शाळांमधून तब्बल 177 शिक्षकांना बोगस शालार्थ आयडी गरुडनं मिळवून दिल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आणि त्यामुळे या घोटाळ्यामध्ये आणखी बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील मोठा मासा गळाला. राज्य सरकारची 160 कोटींची शालार्थ आयडी प्रकरणात फसवणूक. तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यानंतर भाजप नेते संजय गरुड यांना अटक. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत असलेला शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठा मासा गळाला लागलाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजप नेता संजय गरुडला नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला संजय गरुडला सोलापूरच्या फार्म हाऊस येथून अटक करण्यात आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुडला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. जळगावचा तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणेकरला अटक केल्यानंतर तपासात गरुडचे धागेदोरे नाशिक पोलिसांना मिळाले होते. त्यात धक्कादायक बाब म्हणजे गरुड यानं स्वतःच्या संस्थेच्या 15 शाळांमध्ये एकाच दिवशी 177 शिक्षकांना बोगस कागदपत्रांच्या आधारे एकाच दिवसात बोगस शालार्थ आयडी मिळवून दिल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर गरुड यानं स्वतःच्याच मुलासह नातलगांना आपल्याच संस्थेत बोगस पद्धतीनं शालार्थ आयडी मिळवून दिल्याचं तपासात उघडकीस आलंय. गंभीर बाब म्हणजे वैयक्तिक मान्यता आणि शासन मान्यता याचा कुठलाच ताळमेळ संस्थेच्या दप्तरी आढळून आलं नसून आणि अनेक शिक्षकांना गरुडने वेतनही दिले नसल्याची बाब तपासात समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांचा गरुड यानं डल्ला मारल्याचा संशय आता पोलिसांना आहे. 177 शिक्षकांचे शालार्थ आयडी बनवून घेतलेल्या आहेत, त्यांची नेमणुका केली आहेत. ह्या नेमणुका त्यांनी दाखवल्यात 12 आणि 13च्या, पण त्यांची जी शाळा वैयक्तिक मान्यता आहे ही त्यांना 15, 16, 17 अशी मिळालेली आहे. इतकं बोगस आणि खोटं काम केलेलं आहे, बनावटगिरी करणे. तपास चालू आहे आमचा आणि या तपासामध्ये आता आणखी काही अधिकारी काही हे होण्याची शक्यता आहे, अटक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला संजय गरुड हा भाजपचा पदाधिकारी असून भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जामनेर येथे संजय गरुडच्या शिक्षण संस्था आहेत. या संदर्भात जळगावचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांना विचारलं असता या प्रकरणी जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल असं सांगत सावध भूमिका घेतली आहे. तर मी स्टेजवर असतानाच मला फोन आला, तर मी तीच माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय की नेमकं काय झालं, कुठे झालं. मला अजून त्या संदर्भामध्ये फार माहिती नाही, पण मला फोन निश्चित आलेला होता स्टेजवर असतानाच. ते तर मोठं स्कॅन्डलच आहे, आपल्याला कल्पना आहे. त्याची चौकशी स्पेशल एसआयटी नेमली गेलेली आहे. पुढे भविष्यामध्ये कोण कोण आहे काय काय ते सगळे समोर येतील. संजय गरुडची कहाणी फक्त हिमनगाचं टोक आहे. या संपूर्ण शालार्थ आयडी घोटाळ्याची पाळंमुळं ही उत्तर महाराष्ट्रात रुजली आहे. विशेषतः जळगाव आणि धुळ्यात अनेक बोगस शालार्थ आयडी शिक्षण संस्था चालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाटल्याचं तपासात समोर आलंय. या आधीच धुळ्याचे प्रशांत वाडिले आणि निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना अटक झाली आहे. हिंगोणीकर यांनी 2011 ते 2015 या दरम्यान जळगावमध्ये शिक्षणाधिकारी असताना तब्बल 259 जणांना स्वतःच्या सहीने बनावट आयडी वाटले होते.
आणि यापूर्वी तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली होती. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातून समाजाला दिशा मिळायला हवी, तिथेच राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला. ही मोठी शोकांतिका. शासनाचे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भाजप नेता संजय गरुडला पोलीस कोठडी मिळताच त्याच्या छातीत दुखू लागल्यावर त्याच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. यात एका बड्या नेत्याचा फोन आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुद्धा आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आणखी काही शिक्षण संस्था चालक पोलिसांच्या रडारवर येऊ शकतात अशी शंका आहे. 5 ते 6 संस्था चालक नॉट रिचेबल असल्याचे देखील समजलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील शिक्षण संस्थेतील आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई दक्षता पथकानं एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती खामगावजवळ सुदर्शन धाब्यावरती सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या काळा बाजाराचा पर्दाफाश करण्यात आला. इंडियन गॅस कंपनीतून भरून आलेल्या टँकरचं सील तोडून तो टँकर अवैधरित्या रिकामा केला जात असताना मुंबईच्या पथकानं छापा टाकून या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला. तब्बल 500 किलोमीटर अंतरावरून येऊन मुंबईच्या पथकानं स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं ही कारवाई केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये 2 गॅस टँकर, 11 सिलेंडर आणि गॅस ट्रान्सफर करण्याचं साहित्य असा तब्बल 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खामगाव या ठिकाणी राज्य दक्षता पथकाची मोठी कारवाई. स्थानिक अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका. टँकरमधून अवैधरित्या गॅसची चोरी. राज्यस्तरीय दक्षता पथकाला खामगाव अकोला रोडवरील सुदर्शन धाब्याजवळ एलपीजी गॅसचा काळा बाजार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबईच्या विशेष पथकानं महामार्ग क्रमांक 53 वर अचानक धाड टाकली. त्यावेळी इंडियन गॅस कंपनीच्या भरलेल्या टँकरमधून सील तोडून बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचं काम रंगे हात पकडण्यात आले. ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून सिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून सिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता. त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे. मुंबईच्या पथकानं केलेल्या या धडक कारवाईत तब्बल 87 लाख रुपये किमतीचे 2 मोठे गॅस टँकर, 11 सिलेंडर्स आणि गॅस पाईपसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे याचा शोध घेतला जातोय. टँकरमधून डेड टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे. मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे. पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे. हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना राज्य दक्षता पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेला आहे आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी खामगाव पोलीस आणि खामगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत आमच्या टीमची संयुक्त कारवाई. या कारवाईनं या गोरखधंद्यात गुंतलेल्या व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. 500 किलोमीटर अंतरावरून येऊन मुंबईच्या टीमनं ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे बुलढाणा पुरवठा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा गोरखधंदा कोणाच्या आशीर्वादानं सुरू होता हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबत अधिक चौकशी सध्या सुरू आहे. संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा. विद्यार्थ्यांमध्ये चिंताजनकरित्या वाढणारा लठ्ठपणा, लहान वयातच होणारा मधुमेह आणि जंक फूडच्या अयोग्य सवयींना
आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला. राज्यातील शाळांमध्ये आणि त्यांच्या परिसरामध्ये जंक फूड तसंच असुरक्षित अन्नाच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी अन्न सुरक्षेबाबत कडक नियमावली लागू करण्यात आली. मुलांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आणि त्यांना पोषक आहार मिळण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. पाहूयात या संदर्भातला आमचा हा सविस्तर रिपोर्ट. शाळांभोवती जंक फूडला नो एंट्री. शाळांसभोवताली अन्न सुरक्षेबाबत मोठं पाऊल. विद्यार्थ्यांमधील अयोग्य आहाराच्या सवयींना आळा घालणार. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सकस आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी वर्षभरात नियमित जनजागृती उपक्रम राबविण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं देण्यात आल्यात. ईट राईट स्कूल संकल्पनेअंतर्गत शाळांमध्ये आरोग्यदायी आहाराची संस्कृती विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. प्रत्येक शाळेला सुरक्षित, सकस आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिलाय. प्रत्येक शाळेला सुरक्षित, सकस आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय. तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. नियमभंग करणाऱ्या ज्या शाळा आहेत, कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेते असतील त्यांच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्यावर जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशन सुद्धा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारी हेळसांड रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच पौष्टिक, सकस आणि दर्जेदार आहार मिळावा या उद्देशानं ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्री स्कूल पासून ते 12वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांवर हा आदेश लागू राहणार असून यामध्ये शाळांच्या आतील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, पुरवठादार आणि हॉस्टेलच्या किचनचा समावेश आहे. या नियमांनुसार शाळांच्या आवारात आणि 50 मीटर परिघात बर्गर, कोल्ड्रिंक्स, वडापाव, आईस्क्रीम आणि जंक फूडच्या जाहिरातींवरही सक्त प्रतिबंध घालणार आहेत. जास्त चरबी, जास्त साखर आणि जास्त मीठ असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर शाळांच्या कॅन्टीनमध्ये बंदी लागू. शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड, कोल्ड्रिंक्स, पॅकेज स्नॅक्स आणि तळलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी. शाळेच्या कॅन्टीनला अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाची नोंदणी किंवा परवाना घेणं अनिवार्य. कॅन्टीनमध्ये ताजी फळं, अंकुरित धान्य, दूध, ताक आणि स्थानिक पोषक पदार्थांना प्राधान्य देण्याचे निर्देश. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि कॅन्टीन कंत्राटदारांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईची तरतूद. आहाराच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी शाळा पातळीवर न्यूट्रिशन कमिटी स्थापन करण्याचे आदेश. अलीकडच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांच्या आहार पद्धतीत मोठा बदल झालाय. या बदलत्या शैलीतील आहारातील बदलांमुळे लठ्ठपणा आणि बालपणातील मधुमेहाची मुख्य कारणं समोर आली आहेत. पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि तळलेल्या पदार्थांचा आहारातील वाढता वापर, कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूसमध्ये असणारे साखरेचं अतिप्रमाण, मैदानी खेळ कमी होऊन मोबाईल, टीव्ही आणि संगणकासमोर बसून राहण्याची सवय, शाळेबाहेर मिळणारे उघड्यावरील आणि शिळे दूषित अन्न खाण्याची सवय, रोजच्या आहारात पालेभाज्या, फळं आणि कडधान्यांचा अभाव होऊ लागलाय. जंक फूडच्या अतिसेवनामुळे लहान वयातच मुलांच्या आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. अतिसाखरेच्या वापरामुळे लहान वयातच रक्तातील साखरेचं प्रमाण बिघडून मधुमेह होण्याचा धोका. शरीरात अनावश्यक चरबी साचल्यामुळे वजन वेगानं वाढणं आणि सुस्तपणा येतो. जास्त मीठ आणि ट्रान्स फॅटमुळे कमी वयातच रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवते. फायबरच्या अभावामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटाच्या विकारांचं प्रमाण वाढतं. जंक फूडमुळे शरीराला आवश्यक जीवनसत्व न मिळाल्याने चिडचिड, थकवा वाढतो आणि अभ्यासातील एकाग्रता कमी होते. कॅल्शियम आणि जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. सरकारने या संदर्भात नियमावली तयार केली आहे. मात्र याची खरी अंमलबजावणी शाळांचं प्रशासन, कॅन्टीन चालक, पालक आणि एफडीए अधिकारी कशी करतात यावर या मोहिमेचं यश अवलंबून आहे. केवळ सरकारच्या कारवाईवर बोलण्यापेक्षा
त्यांनी देखील याबाबतची शिस्त पाळण्याची खरी गरज आहे. जर सर्वांनी मिळून ही शिस्त पाळली तरच नवीन पिढी लठ्ठपणा आणि आजारांपासून मुक्त होऊन सुदृढ बनेल. यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.